नमस्कार मंडळी, मी आहे रिपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील पुंगर. भाग आहे 12. मुक्ता इथं आम्ही तिला किती शोधले पण मिळाली नाही. ती सागरच्या ऑफिसमध्ये काम करत आहे. माझी मुक्ता किती लाडात वाढलेली. एका मुलीसाठी सगळं सोडून आली. आम्हाला काहीच सांगितले नाही. चिठ्ठी ठेवून निघाली होती. मस्तीखोर, बडबड करणारी, आता कसं काम करत आहे. किती शांत तिचा चेहरा दिसत आहे. तिच्या सोबत काय झाले असेल. गिरीश मनातच विचार करत होते. गिरीश, चल ना, इथं कशाला थांबला आहे, सागर म्हणतात. सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. मुक्ताने पण बघितले. डॅड इथं? त्यांनी मला बघितले असेल का? मुक्ता फाईल मध्ये डोकं घालते. फाईल वाचत बसते. गिरीशने मुक्ताला पाहिलं असते. त्यांनी असे दाखवले की मी मुक्ताला पाहिलेच नाही. सागर सरांच्या कॅबिन मध्ये निघून गेले. डॅडने माझ्याकडे बघितलं नसेल ना? त्यांना माझ्यासोबत बोलायचे नसेल का? त्यांना राग आला असेल ना? किती लाड करत होते. मग मलाच दुर्बुद्धी सुचली. मी त्यांना सोडून गेली. नंतर मी त्यांच्याकडे जायला पाहिजे होते का? मला माझीच लाज वाटली. त्यांना सांगितले असते तर चांगले झाले असते. त्यांनी काहीतरी बघितलं असतं. मुक्ता विचार करत होती. अखिलने रामू काकाकडे परागसाठी निरोप पाठवला होता. रामू काकाने परागला सांगितले अखिल सरांनी बोलवलं आहे. पराग सर जरा घाबरलाच. मला का बोलवलं असेल? माझ्यासोबत काय काम असेल? पराग विचार करतो. पराग अखिलच्या कॅबिन मध्ये जातो. मे आय कम इन सर? पराग म्हणतो. येस कम इन, अखिल म्हणतो. तुम्हाला साईटवर जायचे आहे. तिथं काही फाईल आहे, त्या घेऊन या. किती आहे ते पण बघा. लोकांना काही विचारायचे नाही. टाइमपास करायचा. तिथं आल्यावर त्या फाईल वाचून घ्यायच्या. काही चुका असतील त्या सुधारायच्या. आजच झाले पाहिजे, अखिल म्हणतो. येस सर, पराग म्हणतो. साईटवर फिरता येईल, मस्त आराम येईल. 2-3 फाईल असतील, लगेच वाचून देईल. पराग मनातच विचार करतो. ज्या साईटवर कोणीच तुला काही सांगणार नाही. बंद खोलीमध्ये फाईल आहे. 20 फाईल आहेत. फक्त आरामात जा. इथं उशिरापर्यंत काम करत बस, अखिल मनातच म्हणतो. गिरीश काही बोलत नाही आहे. काही झाले आहे का? आतापर्यंत तर चांगला होता, सागर म्हणतात. काही नाही रे, असंच जरा विचारत होतो. बोल, काय म्हणतो, गिरीश म्हणतात. आमचे ऑफिस कसे वाटले? आमचा स्टाफ पण खूप चांगला आहे. मुक्ता तर खूप चांगली आहे. अखिलची सिक्रेटरी पण आहे. सागर मुक्ताचे कौतुक करत होते. गिरीशला खूप छान वाटत होते. माझ्या मुलीचे कौतुक होत आहे. त्याला अभिमान वाटत होता. तिच्यासोबत बोलून तिला माझ्यासोबत घेऊन जाईल, गिरीश मनातच म्हणतात. सागर आणि गिरीश बोलत होते. गिरीशचे मन बाहेर मुक्ताकडे होते. मुक्ता पण काम करत होती. एकदा तरी डॅड माझ्यासोबत बोलले पाहिजे, तिला असं वाटत होतं. त्यांना राग आला असेल ते पण वाटत होते. आता तिचे डोळे भरून आले होते. ती पुसण्याचा खूप प्रयत्न करत होती, तरी पण ते अजून येत होते. जान्हवी तिच्याकडेच बघत होती. मुक्ता का रडत आहे? काही दुखत असेल का? तिला काय विचारू का, जान्हवी मनातच म्हणते. जान्हवी मुक्ताजवळ जाईल की अखिल मुक्ताला कॉल करून बोलवतो. मुक्ताला जावे लागते. मी आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन, अखिल म्हणतो. अखिल मुक्ताकडे बघतो. ती रडलेली दिसत होती. डोळे लाल झाले होते. चेहरा उतरलेला होता. माझ्या अप्सराला काय झालं असेल? तिला विचारणे पण बरोबर वाटत नाही. तिला मी असे नाही बघू शकत. असे वाटते डॅडला सांगावे आणि तिच्यासोबत लग्न करून माझ्या घरी घेऊन जावे, अखिल मनातच विचार करत होता. सर, सर, मुक्ता म्हणते. अखिल विचारातून बाहेर येतो. मिस मुक्ता, मला ही फाईल आहे, एकदा चेक करून द्या, अखिल म्हणतो. मुक्ता अखिलकडे कडून फाईल घेते. जायला लागते. दरवाजा उघडून जाते. तिथे गिरीश असतात. मुक्ता डॅड म्हणते. गिरीश थांबत नाही. तिचे लक्ष नसते. ते सागर सोबत बोलत जात होते. पुढे गेले की मुक्ता दिसते. मुक्ता दरवाजा जवळच रडत उभी असते. गिरीश मुक्ताच्या डेस्क जवळ बघत असतात, तर मुक्ता तिथं नसते. ते पण नाराज होऊन तिथून निघून जातात. मुक्ता स्वतःला सावरते. फाईल तिथेच ठेवून बाथरूम मध्ये जाते. चेहऱ्यावर पाणी मारते. तिला खूप रडायला येत होतं. ती जोरात रडायला लागते. कोणीतरी येत असतं म्हणून परत चेहऱ्यावर पाणी मारते. बाहेर जाते. फाईल घेते. डेस्कवर जाऊन फाईल वाचायला घेते. फाईल वाचून चुका बरोबर करून अखिलच्या केबिन मध्ये जाते. अखिलला फाईल देते. परत तिच्या जागेवर येते. मुक्ता, ते आज सरांसोबत आले होते, ते तुझ्या डेस्ककडे बघत होते. अखिल सरांच्या केबिन मध्ये होती. एक बोलू का? तू ज्यांच्यासारखीच दिसते. तुमचं काही नातं आहे का? जान्हवी म्हणते.
मुक्ताचे परत डोळे भरून येतात. मुक्ता कसल्या मनात ठेवत आहे मला सांग ना. जान्हवी म्हणते, माझे डॅट आहे. मुक्ता म्हणते, काय? जान्हवीला तर शॉकच बसतो. मुक्ता काय बोलत आहेस? जान्हवी म्हणते, मुक्ता का रडत आहे? काही झाले का? चेतन पण त्यांच्याकडे येतो. मुक्ताला बोलतो, तू मला पार्टी देत नाही म्हणून मी रडत आहे. मुक्ता म्हणते ना हसायला लागते. जान्हवी तिच्याकडे बघत मनातच किती दुःख आहे, पण कोणाला समजू दिले नाही. सागन सरांचा मित्र म्हणजे खूप श्रीमंत असणार, त्यांची स्वतःची कंपनी असणार. मुक्ता अशी इथं का जॉब करते? त्यांचे काही झाले असेल का? माझे तर आता डोकंच चालत नाही आहे. मुक्ता मला सगळं सांगत नाही तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. ऑफिस सुटल्यावर थोडा वेळ राहिला आहे तर त्यानंतर मुक्ताकडून सगळं ऐकून घेते. चेतन आणि मुक्ता बोलत होते. मुक्ता डोक्यातून तो विषय जायला हवा म्हणून त्याच्यासोबत बोलत बसली होती. आपण कॅन्टीन मध्ये जाऊ, चहा घेऊ, चेतन म्हणतो. मी असंच म्हटलं, मुक्ता म्हणते. मुक्ता चल ना, चहाने तुला बरं वाटेल, जान्हवी म्हणते. मुक्ताला वाटते चेतन आणि जान्हवी आम्ही चेतन सोबत जाऊ देऊ. जान्हवी मुक्ताला घेऊन जाते. अखिल सगळं बघत होता. चेतनमुळे मुक्ता थोडी तरी हसली होती. त्याला पण बरं वाटले. तिच्या मनात काहीतरी आहे. अखिल विचार करत होता. कोणीच बोलत नाहीये. कोणत्या रूम मध्ये फाईल असतील? मला वाटत होते मस्त मजा करता जाऊ. इथं पाय दुखायला लागले पण अजून फाईल मिळत नाहीये. पराग वैतागत म्हणतो. एक व्यक्ती अखिलला कॉल करून सांगतो. अखिल तिकडे हसत असतो. त्याला कोणी मदत करायला जाऊ नका, मला कॉल करत राहा. अखिल म्हणतो. कॉल कट करतो आणि हसायला लागतो. परागला फाईल मिळते. त्याला आनंद होतो. बघतो तर 20 फाईल असतात. एवढ्या फाईल आज कशा पूर्ण होणार? त्या फाईल बघून मला बाहेर जावे लागेल. इथं खूप घाण आहे. पराग म्हणतो. सगळ्या फाईल घेतो आणि दुसऱ्या रूम मध्ये जातो. मुक्ता आणि जान्हवी बस स्टॉप वर जात होत्या. जान्हवी तिला गार्डन मध्ये घेऊन गेली. जान्हवी, मला उशीर होईल ग. मुक्ता म्हणते, आज मी तुझे काही ऐकणार नाही आहे. आज मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. जान्हवी म्हणते, मी तुला नंतर सांगेल ना. मुक्ता म्हणते, मला काही माहिती नाही. मी तुझ्यासोबत बोलणार नाही. आज काही ऐकणार नाही. जान्हवी म्हणते, बरं बाई, मी सांगते. मुक्ता म्हणते, तिला तिथं मस्त बाकावर बसून सांग. जान्हवी म्हणते, तिथं जातात. दोघी बसतात. मॉम, डॅड आणि मी भाऊ पण आहे. तुला सगळ्या पहिल्यापासून सांगते. भूतकाळ. मुक्ता, तुला कॉलेजला जायची आहे ना? रुपाली म्हणतात. मुक्ताची आई. हो मॉम, आलेच मी आवरून. मुक्ता म्हणते. रुपाली नाश्ता बनवतात. गिरीश पण त्यांचे आवरून येतात. आलोक पण उठतो. माझी छबी उठली का? तिचा कॉलेजचा पहिला दिवस आहे. तिला मी आज सोडायला जाणार आहे. गिरीश म्हणतात. आले डॅड, तुम्ही माझ्यासोबत येणार आहे का? मुक्ता आनंदी होत म्हणते. आधी नाश्ता करा, मग गप्पा मारा. तुमच्या गप्पा संपतच नाही. रुपाली म्हणतात. आलोक असतो. तू काय हसत आहे? तू पण आता कॉलेजला जाणार ना? 10वी मार्क्स चांगले पडले की नापास होणार आहे. मुक्ता म्हणते. तायडे, जास्त बोलते. मला खूप मार्क्स मिळणार आहे. खूप अभ्यास केला होता. मला तुझ्यापेक्षा जास्त मार्क्स मिळतील. आलोक म्हणतो. मुक्ता नाक मुरडते. नाश्ता करायला घेते. मॉम बाय. मुक्ता रुपालीला मिठी मारते. रुपालीच्या गालावर पाय घेते. मुक्ता, लहान आहे का? रुपाली हसत म्हणतात. मी तुझ्यासाठी लहानच आहे. मुक्ता म्हणते. तायडे, तू माझ्यापेक्षा पण लहान आहेस का? आलोक हसतो. मुक्ता त्याला मारते आणि गिरीशच्या मागे पडत जाते. गिरीश गाडी काढतात. मुक्ता बसते. गिरीश तिला कॉलेजला सोडतात. मुक्ता त्यांना बाय करते. कॉलेजमध्ये जाते. तिची मैत्रीण सिम्मी तिथेच उभी असते. मुक्ता तिला हाक मारते. मुक्ता, बरं झाले तू आली. किती मोठं कॉलेज आहे. खूप गर्दी होती. उगाच मला कोणी चुकीचं सांगू नये म्हणून मी इथंच थांबली. सिमी म्हणते. त्यात काय घाबरायचं, चल आपण जाऊ. मुक्ता म्हणते. सिमी आणि मुक्ता मध्ये जातात. काही मुलं असतात ते नवीन मुलींवर कमेंट पास करत असतात. जुने फ्रेंड भेटले ते गप्पा मारत होते. मुक्ता आणि सिमी सगळं बघत होत्या. मुक्ता, आणि आपण कॅन्टीन मध्ये जायचं का? काहीतरी खाऊ मग क्लासरूम मध्ये जाऊ. सिमी म्हणते. तुला काय खायचं सुचत आहे? घरून खाऊन नाही आली का? मुक्ता म्हणते. तू माझ्या खाण्यावर जाऊ नकोस. मला खायला आवडते. मस्त पराठे मागू. सिमी म्हणते. चलो पंजाबी गुडी. मुक्ता म्हणते. सिमी हसते. दोघं पण कॅन्टीन मध्ये जातात. सिमी ऑर्डर द्यायला जाते. मुक्ता एकटीच बसलेली असते. तिच्या जवळ कल्पेश येतो. हॅलो, मी इथं बसू का?
सगळे टेबल फुल आहे, तुम्ही एकटाच बसले आहे. कल्पेश म्हणतो, हो बस ना, नवीन आहे, आज पहिलाच दिवस का? मुक्ता म्हणते, आज पहिलाच दिवस आहे, काहीच समजत नाही आहे. एका मुलाला विचारले, त्याने पूर्ण कॉलेज फिरवले, आता कंटाळा, इथं आलो. कोणी बसायला पण देत नव्हतं, तुम्ही इथे एकट्या दिसल्या म्हणून मी इथं आलो. कल्पेश म्हणतो, कोणाला विचारायचं नाही, आपण शोधायचे, कोणी नीट सांगत नाही, आपण शोधू. आमच्या सोबत फ्रेंडशिप करणार का? आमचा पण पहिलाच दिवस आहे. माझी फ्रेंड आहे सिमी, ती ऑर्डर द्यायला गेली आहे. मुक्ता म्हणते, मला पण आवडेल तुमच्यासोबत फ्रेंडशिप करायला. कल्पेश हात पुढे करत म्हणतो. मुक्ता पण हात मिळवते. काय चाललंय, कोण आहे? सिमी म्हणते, सिमी हा आपल्याच क्लासमध्ये आहे, याला कोणीतरी पूर्ण कॉलेज फिरवलं. मुक्ता हसतच म्हणते. कल्पेश तर सिमीकडे बघत होता. पंजाबी ड्रेस घातलेला होता, डोळे खूप छान होते आणि छान चष्मा लावलेला होता. बोलके डोळे, उंच, खूप सुंदर. कल्पेश भान हडपून तिच्याकडे बघत होता. मुक्ता आणि सिमी काय बोलत आहे त्याचं लक्ष नव्हतं. सिमी जोरात बोलली, तुझी ऑर्डर तू घेऊन ये. तेव्हा कल्पेश भानावर आला. हो, मी माझी ऑर्डर घेऊन येतो, कल्पेश म्हणतो आणि कल्पेश ऑर्डर द्यायला जातो. सिमी आणि मुक्ता त्यांना हसतात. खूप साधा आहे, खूप छान पण आहे, आपल्याला त्याची मदत होईल, मुक्ता म्हणते. सिमी तर त्याच्या सोबत बोलत नव्हती. तिला कल्पेश बद्दल जास्त माहिती नव्हतं, ती काहीच बोलली नाही. कल्पेश येतो, ते खाऊन घेतात. आता आपण क्लासरूम मध्ये जायचं का? सिमी म्हणते. मी पण येऊ का? मी कधी शोधत आहे, मला पण फ्रेंडशिप करा ना, मोक्षदा म्हणते. मुक्ता तिच्याकडे जाते. तू पण आमच्या सोबत चल, ती म्हणते. ते क्लासरूम शोधायला जातात. त्यांना क्लासरूम सापडतो. ते क्लासरूम मध्ये बसतात. पहिला दिवस असतो, कोणीच टीचर येत नाही. कल्पेशला प्रभू नावाचा मित्र मिळतो. मुक्ता, आज तर काहीच नाही आहे, आपण ग्राउंडवर जाऊ, आपण एक सांग ठरवू, तिथंच बसत जाऊ. सिमी म्हणते, आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा का? मस्त नावं पण देऊ, मोक्षदा म्हणते. वाह, काय मस्त फ्रेंड मिळाले आहे, आपण सगळं करू, आज करते, घरी जाताना नंबर घेऊ. आपण एकमेकांना नावं पण विचारले नाही, मुक्ता म्हणते. कल्पेश पण हाक मारते. कल्पेश येतो, प्रभू येतो. आपण एकमेकांना नाव पण नाही सांगितले. ते एकमेकांना नाव सांगतात. मुक्ता नंबर घेते. त्यांची मैत्री झाली. बघू ते काय काय मस्ती करतात. पुढील भागात मुक्ता आयुष्यात तो कधी येतो, अजून काय होतं, जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.